नमस्कार. अपमेट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर याच्या 100 महत्त्वाचे MCQ पाहणार आहोत. मॉक टेस्ट टाईपचे MCQ असतील. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपण याआधीसुद्धा प्लेलिस्टमध्ये तुम्ही जर गेला तर स्टॅटिस्टिक्सच्या बऱ्याच MCQच्या व्हिडिओज त्यामध्ये आपण केलेले आहेत. खास करून इन्व्हेस्टिगेटर पोस्टसाठी व्हिडिओ केले आहेत. त्यामध्ये 21 पेपर आहे बघा. त्याचे ॲनालिसिससुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. संपूर्ण पेपर दोन्ही पेपर झालेले 21 साली टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहेत. ते तुम्ही बघू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. झालेले पेपर जे असतील स्टॅटचे सर्व हे सुद्धा आपण या ठिकाणी टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकता. टोटल 100 क्वेश्चन आहेत बघा. तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर मॉक टेस्ट टाईप हे एक्झाम आहे. तुमचा SSC CGL JSO याचा जो पेपर आहे झालेला, ह्या झालेला पेपर तुम्ही बघू शकता. एकूण 100 क्वेश्चन आहेत बघा. सर्वच्या सर्व स्टॅटिस्टिक्सचे क्वेश्चन आहेत. 100 क्वेश्चन आहेत. टेक्स्टबुकची ही सिरीज आहे बघा. त्याच्यामधला हा आता क्वेश्चन पेपर आहे. जुना पेपर आहे 2016चा JSOचा पेपर आहे. जी SSCची एक्झाम आहेत तीसुद्धा TCS कंपनी कंडक्ट करत असते. त्यामुळे हा पेपर आपण घेतलेला आहे. 100 स्टॅटचे क्वेश्चन सगळे आपण बघणार आहोत. त्यामध्ये एक्सप्लेनेशन प्लस त्याचे क्वेश्चनचा आन्सर हे आपण आज बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन जो तुमच्यासमोर आहे यामध्ये म्हटलं आहे बघा की फॉर डिटर्मिनेशन ऑफ मोड अँड मेडियन ग्राफिकली वन कन्सिडर्स बार डायग्राम अँड बार डायग्राम अँड लाईन डायग्राम, हिस्टोग्राम अँड लाईन डायग्राम, हिस्टोग्राम अँड आगिव. तुम्हाला मोड आणि मेडियन ग्राफिकली जर काढायचा असेल किंवा दाखवायचा असेल तर कोणती डायग्राम सोयीस्कर पडते हे आपल्याला सांगायचं आहे. याचा जर तुम्ही करेक्ट आन्सर बघितलं तर ऑप्शन नंबर 4 आहे हिस्टोग्राम अँड आगिव करून. याचा आपल्याला फायदा होतो मोड आणि मेडियन ग्राफिकल दाखवण्यासाठी. त्याचं एक्सप्लेनेशन खाली दिलं आहे बघा. एक्सप्लेनेशन मी वाचून दाखवत नाही. तुम्हाला फक्त जर एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा स्लो मोडमध्ये तुम्ही हे एक्सप्लेनेशन वाचू शकता की कशाप्रकारे बार डायग्राम कोणती असते, आगिव कर कशाला म्हणतात, लाईन ग्राफ काय असतो हे त्यांनी दिलेलं आहे. तर ही होती पहिला क्वेश्चन. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे त्यामुळे तुम्हाला डिस्ट्रीब्युशन दिलं आहे बघा. द व्हॅल्यू ऑफ K फॉर विच द फंक्शन f of x इज इक्वल टू K e−3x x ग्रेटर दॅन 0 0 एल्सवेअर. थोडक्यात एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन टाईप तुम्हाला दिलेला आहे आणि सांगितले की तुम्हाला फाइंड करायचे द प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन इज PDF तुम्हाला फाइंड करायचं आहे. याचं जे आन्सर आहे हे तुम्ही आन्सर बघितलं तर ऑप्शन नंबर 3 हे जे उत्तर आहे. सोल्युशन हे सोडवलं कसं आहे बघा. कारण की कंटिन्यू डिस्ट्रीब्युशन आहे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे आपण इंटिग्रेशन घेत असतो PDF काढण्यासाठी. त्याच्या रेंजमध्ये आपण घेतलेलं आहे त्यांनी इंटिग्रेशन आणि ते फाईंड सोडवलेलं आहे. इंटिग्रेशन सोडवल्यानंतर तुमचं जे आन्सर येणार आहे 0 to ∞ K e−3x याचं इंटिग्रेशन सोडल्यानंतर तुमची व्हॅल्यू येईल K, त्या 3 येईल व्हॅल्यू. त्यामुळे तुम्हाला PDFची व्हॅल्यू दिलेली आहे काढायचे. कंटिन्युएट डिस्ट्रीब्युशनमध्ये तुम्ही इंटिग्रेशन काढून सोडवता. त्याची व्हॅल्यू आलेली आहे 3. तर ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. इन द कंस्ट्रक्शन ऑफ कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स कम्युनिटीज आर सिलेक्टेड बाय. इंडेक्स नंबर टॉपिकवरचा हा क्वेश्चन आहे. इन द कंस्ट्रक्शन ऑफ कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स कम्युनिटीज आर सिलेक्टेड बाय सिम्पल रँडम सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग का जजमेंट किंवा पर्पज सॅम्पलिंग हे तुम्हाला काढायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे जजमेंट किंवा पर्पजिंग सॅम्पलिंग. कम्युनिटीज कशा आपण सिलेक्ट करतो तर जजमेंट किंवा पर्पजिव्ह सॅम्पलिंगद्वारे. याचं एक्सप्लेनेशनसुद्धा खाली दिले आहे बघा. तुम्ही जे एक्सप्लेनेशन बघू शकता व्हिडिओ पॉज करून
सिम्पल रँडम सॅम्पलिंग कशाला म्हणतात, स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग कशाला म्हणतात, सिस्टमॅटिक रँडम सॅम्पलिंग कशाला म्हणतात, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर आहे बघा जजमेंट किंवा पर्पजिव्ह सॅम्पलिंग. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. इफ एक्स अँड वाय आर अनकोरिलेटेड व्हेरिएबल्स देन दिस इम्प्लाइज. एक्स आणि वाय हे काय आहेत तर अनकोरिलेटेड व्हेरिएबल्स आहेत. तर ते काय दर्शवतात हे आपल्याला सांगायचं आहे. तुम्हाला 4 पर्याय दिलेत. द अब्सेन्स ऑफ एनी लिनियर रिलेशनशिप बिटवीन देम, क्वाड्रॅटिक रिलेशनशिप, लॉगॅरिथमिक का ट्रिग्नोमॅट्रिक रिलेशनशिप. याचं उत्तर तुम्ही जर बघितलं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, द अब्सेन्स ऑफ एनी लिनियर रिलेशनशिप बिटवीन देम. याचं एक्सप्लेनेशनसुद्धा खाली दिलेलं आहे. इफ एक्स अँड वाय आर अनकोरिलेटेड व्हेरिएबल्स देन देअर कॅन नॉट बी एनी लिनियर लाईन ऑफ रिग्रेशन बिटवीन देम ड्रॉन अँड देअरफॉर देअर इज नो लाईन ऑफ रिग्रेशन रिलेशनशिप बिटवीन देम, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. In a simple random sampling of n units from a population of capital N unit, the quantity 1 minus small n by capital N is called as. अतिशय महत्त्वाची एनएमसी आहे, याला तुम्ही मार्क करू शकता. तुम्हाला हे क्वेश्चन आगामी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर ती क्वांटिटी जी विचारली तुम्हाला, ही क्वांटिटी जी आहे याला आपण काय म्हणतो हे आपल्याला सांगायचे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, तुम्ही हा क्वेश्चन ऑलरेडी बघितला असेल. फायनाईट पॉप्युलेशन करेक्शन फॅक्टर याला म्हणतो आपण फायनाईट पॉप्युलेशन करेक्शन फॅक्टर, जी क्वांटिटी आहे 1 मायनस स्मॉल एन बाय कॅपिटल एन. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. द कोएफिशियंट ऑफ रेंज ऑफ द वेट ऑफ 10 स्टुडंट फ्रॉम द फॉलोइंग डाटा. म्हणजे तुम्हाला काढायचे काय, कोएफिशियंट ऑफ रेंज काढायचे तुम्हाला. कोएफिशियंट ऑफ रेंज माहिती आहे तुम्हाला, लार्जेस्ट मायनस स्मॉलच असते. तेच तुम्हाला कोएफिशियंट ऑफ रेंज विचारलेलं आहे. याचं जे योग्य उत्तर आहे हे ऑप्शन नंबर 2 0.696. त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला दिलं आहे की एल मायनस एस अपॉन एल प्लस एस म्हणजे काय, लार्जेस्ट ऑब्झर्वेशन मायनस स्मॉलेस्ट नंबर. ते फॉर्म्युला तुम्ही जर टाकला तर तुम्हाला त्याचं उत्तर निघून येईल, कोएफिशियंट ऑफ रेंज. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. कन्सिडर द सिम्पल रँडम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट फ्रॉम अ पॉप्युलेशन ऑफ साइज कॅपिटल एन. द नंबर ऑफ सॅम्पल ऑफ साइज एन इज. विथ रिप्लेसमेंटचं तुम्हाला सांगितलेलं आहे रँडम सॅम्पलिंग, आणि तुम्हाला किती पॉसिबल सॅम्पल येतील, नंबर ऑफ सॅम्पल्स, हे तुम्हाला विचारलं आहे. ते आपल्याला फाइंड करायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 n⁻n. हे तुम्हाला सिम्पल रँडम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंटने तुम्हाला सॅम्पल येणार आहेत. त्याचं SRSWR, त्याचं थोडक्यात पॉईंट्स जे आहेत महत्त्वाचे हे त्यांनी खाली दिलेले आहेत, तुम्ही ते वाचू शकता. त्यानंतरचं क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7 झालेला आतापर्यंत. क्वेश्चन नंबर 8 आहेत. अंडर युज्युअल नोटेशन युज्ड फॉर इंडेक्स नंबर कॅल्क्युलेशन. इंडेक्स नंबरवरचं कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला त्यांनी 4 नोटेशन दिलेत आणि द व्हॅल्यू ऑफ पाशाज इंडेक्स नंबर हे तुम्हाला विचारलं आहे. पाशाज इंडेक्स नंबर तुम्हाला फॉर्म्युला असेल तर तुम्ही दिलेले व्हॅल्यू टाकून त्याचं तुम्ही आन्सर फाइंड करू शकता. याचं जे योग्य उत्तर असणार आहे हे तुम्ही जर बघितलं तर ऑप्शन नंबर 4 हे याचं योग्य उत्तर आहे. ते कसं सोडवले बघा. पाशाज तुम्हाला 4 व्हॅल्यू दिलेले आहेत, समेशन P1 Q0. त्या टाईपमध्ये फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे बघा, P01 इज इक्वल टू समेशन P1 Q1 अपॉन समेशन P0 Q1. हा पाशाज इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला आहे. त्याचे नोटेशनचे मिनिंगसुद्धा खाली दिलेले आहेत. P1 Q1 P0 Q0 म्हणजे काय, आणि अकॉर्डिंग टू फॉर्म्युला तुम्हाला दिलेले व्हॅल्यू फक्त पुट केलेत, तुमचा आन्सर निघून येईल 104.24 पाशाज इंडेक्स नंबर. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 9. इफ अ पॉप्युलेशन कन्सिस्ट ऑफ 10 युनिट्स अँड SRSWOR म्हणजेच विदाउट रिप्लेसमेंट इज अडॉप्टेड, द प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्टिंग स्पेसिफाईड सॅम्पल ऑफ 2 युनिट्स इज. तुम्हाला त्याची प्रोबॅबिलिटी काढायची आहे. त्याचं पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 1/45. आता हे कसं आलं त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा खाली दिलेलं आहे बघा. पॉप्युलेशन एन तुम्हाला दिलं आहे कॅपिटल N इज इक्वल टू 10 आणि स्मॉल l 2. आणि तुम्हाला फक्त ते त्याचा फॉर्म्युला जो आहे SRSWOR मधला, या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही जर व्हॅल्यू ठेवल्या तर तुम्हाला त्याचा आन्सर निघून येईल. त्याचं उत्तर आलं किती बघा, 1/45. तर हा सिम्पल फॉर्म्युला आहे त्याचा. प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्टिंग सॅम्पल इन SRSWOR इज 1/NCN. कॉम्बिनेशनचा हा फॉर्म्युला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10.
इन अ ड्रॉइंग ऑफ सॅम्पल ऑफ साईज एन इन SRSWR म्हणजेच विथ रिप्लेसमेंट फ्रॉम अ पॉप्युलेशन ऑफ साईज एन द प्रोबॅबिलिटी दॅट स्पेसिफाईड member is included in the chosen sample is 1 by n, small n by n, 1 minus 1 upon n raised to n का वो n minus 1 raised to n upon n raised to n हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. द प्रोबॅबिलिटी दॅट स्पेसिफाईड मेंबर इज इन्क्लुडेड इन द चूजन सॅम्पल SRSWR. ह्याचं जर तुम्ही सोल्युशन बघितलं तर सोल्युशन आहे तुमचं ऑप्शन 3 याचं योग्य उत्तर आहे. सोल्युशन त्याने दिले बघा. प्रोबॅबिलिटी द स्पेसिफाईड मेंबर कॅपिटल 1 n विल बी 1 by n आणि नॉट सिलेक्टिंग ही 1 minus 1 by n असणार आहे. म्हणजेच थोडक्यात यालाच काय म्हणलं तर कॅपिटल N minus 1 upon n. तर त्यांनी सांगितलं काय तर प्रोबॅबिलिटी ऑफ नॉट इन्क्लुडिंग द स्पेसिफाईड मेंबर ही 1 minus n raised to कॅपिटल n ही एवढी असणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11. सपोज अ पर्सन वुड बी अर्न ₹10,000 in base period. Suppose the cost of living index increase by 20% over base period. Then the employers of that person increase his salary by 1500. Which of the following option is true? तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल विचारले त्यापैकी कोणतं ऑप्शन ट्रू आहे हे त्यांनी विचारलेलं आहे. त्याचं जर तुम्ही सोल्युशन बघितलं तर ही शुड क्लेम 500 ॲज DA म्हणजेच थोडक्यात डिअरनेस अलाउन्स. त्याचं सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. मॅथमॅटिकल हा क्वेश्चन काय एवढा तुम्हाला परीक्षेला विचारला जाणार नाही. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 12वा. द कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन टू व्हेरिएबल x अँड y इज 0.4. कोरिलेशन ऑफ कोएफिशियंट बिटवीन 2x अँड -y विल बी. हा सुद्धा क्वेश्चन तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. x आणि y मध्ये दिले तुम्हाला विचारले कुठलं 2x आणि -y मधलं तुम्हाला कोरिलेशन विचारलेलं आहे. ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत बघा. त्याचं सोल्युशन जे आहे म्हणजे त्याचं आन्सर आहे 0.4 याचं योग्य उत्तर असणार आहे. आता ते कसं आलं बघा. तुम्हाला x आणि yचं दिले 2x आणि -yचं विचारलेलं आहे. आता ते फाइंड आपल्याला करायचे. त्यांनी काढले कसं बघा. यामध्ये तुमची जी ही प्रॉपर्टी आहे द कोरिलेशन कोएफिशियंट इज इंडिपेंडेंट ऑफ चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल बट डिपेंड्स ऑन व्हेरिएबल्स. ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीचा वापर करून त्यांनी आन्सर काढलेला आहे -0.4. जर हे 0.4 असेल तर हे असणार आहे -0.4 कारण की इंडिपेंडंट ऑफ ओरिजिनल स्केल आहे पण डिपेंड ऑन व्हेरिएबल आहे. या ठिकाणी व्हेरिएबल एक -y आहे त्यामुळे तुमचा आन्सर किती आले -4. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 13. ट्रेस आउट द रॉंग ऑप्शन फ्रॉम द फॉलोविंग. CLI कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स नंबर. लिव्हिंग इंडेक्स नंबरचं तुम्हाला 4 स्टेटमेंट दिले आहेत. तुम्हाला कोणतं ऑप्शन रॉंग आहे सांगायचं आहे. 4 स्टेटमेंट दिले आहेत तुम्ही बघू शकता. याचं जे आन्सर आहे हे आहे ऑप्शन 2 हे की जे रॉंग आहे. बाकी तिन्ही स्टेटमेंट जे आहेत हे तुमचे बरोबर आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 14. विचारले का तुम्हाला एक्झाम्पल आहे बघा या ठिकाणी. अ सॅम्पल ऑफ 60 स्टुडंट्स इज टू बी सिलेक्टेड फ्रॉम पॉप्युलेशन ऑफ 480 स्टुडंट्स बिलॉंगिंग टू 3 डिफरंट स्कूल दिलेत ABC. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स आणि सॅम्पल साईज दिले N1 N2 N3. तुम्हाला काढायचे काय ड्रॉइंग अ सॅम्पल युजिंग प्रपोर्शनल अलोकेशन टेक्निक वूड गिवन N1 N2 N3 ॲज. प्रपोर्शनल अलोकेशन टेक्निक यूज करून तुम्हाला N1 N2 N3 जे आहेत त्याची तुम्हाला साईज फाइंड करायची N1 N2 N3. ह्याचं ऑप्शन तुम्हाला दिले आहेत. याचं सोल्युशन जे आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. N1 आहे 15, N2 आहे 25 आणि N3 आहे 20. आता हे कसं काढलं याचं जर तुम्ही सोल्युशन बघितलं तर त्यांनी दिलं बघा. गिवन तुम्हाला टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेत सिलेक्टेड 60 साईज ऑफ पॉप्युलेशन 180. कॅल्क्युलेशन करून त्यांनी याचं N1 N2 N3 हे तुम्हाला दिलेलं आहे. सोल्युशन यामध्ये दिलं आहे तुम्ही ते सोल्युशन बघू शकता. प्रपोर्शनल अलोकेशनचा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला N1 N2 N3 काढायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. रिलेशनशिप बिटवीन रिअल वेज अँड मनी वेज इज गिवन बाय. रिअल वेज आणि मनी वेजचं रिलेशन तुम्हाला विचारलेलं आहे. फॉर्म्युला दिलेलं आहे. तुम्ही जर याचं
आन्सर बघितलं तर ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर असणार आहे. रिअल वेज इज इक्वल टू मनी वेज अपॉन कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स इंटू 100 याचं रिलेशनशिप आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. व्हेन द कलेक्टेड डाटा इज ग्रुप्ड विथ रेफरन्स टू टाईम वी हॅव. Collected data is grouped reference to time. We have quantitative classification, qualitative classification, geographical classification का chronological classification हे आपल्याला सांगायचं आहे. याचं जर योग्य उत्तर बघितलं तुम्ही तर आहे chronological classification. When the data collected is grouped with reference to time, we have chronological classification. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 17. In SRSWOR, without displacement of size small n from a population with capital N units, if P is the proportion of sample unit having a given attribute, then unbiased estimate of variance of P is. तुम्हाला काढायचे काय तर व्हेरियन्स ऑफ P तुम्हाला फाइंड करायचे. SRSWOR मधला प्रपोर्शन P म्हणजे तुम्हाला प्रपोर्शन ऑफ सॅम्पल युनिट दिलेला आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 capital N minus small n into PQ upon capital N into small n minus 1 हा याचा फॉर्म्युला आहे. सॅम्पलिंग युनिट्समधला हा क्वेश्चन आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 18. पुन्हा तुम्हाला एक एक्झाम्पल दिले बघा. डाटा अबाउट द स्केल अँड ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर. स्केल आणि त्याच्यावरचा खर्च तुम्हाला दिलेला आहे इन करोडमध्ये. ऑफ फर्म मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन तिथे दिलेलं आहे बघा. डाटा हा ते मला दिलेला आहे. काढायचे काय तुम्हाला द कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन सेल्स दिले बघा. सेल्स आणि ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर. कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन सेल्स अँड एक्सपेंडिचर इज 0.9. द लाईकली सेल्स फॉर प्रपोज्ड ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर ऑफ 10 करोड हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. सेल इन करोड आणि जाहिरातीवरचा खर्च करोडमधला त्यांनी दिलेला आहे. त्याचं मीन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन तुम्हाला दिलेलं आहे. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट 64 crore. The likely sale for proposed advertisement expenditure of 10 crore. म्हणजे 10 crore एक्सपेंडिचर जे आहे तुमचं त्याच्यावरचा सेल लाईकली सेल किती होईल तर 64 crore. आता हे काढलं कसं बघा. सोल्युशन दिलं आहे एक्स बार वाय बार. रिग्रेशन फॉर इक्वेशन वापरले एक्स अँड वाय एक्स मायनस एक्स बार इंटू आर एक्स वाय वाय मायनस वाय बार. यावर सिम्पल व्हॅल्यू त्यांनी ठेवलेले आहेत आणि तुमचं इक्वेशन लाईनवरून तुमचं ते सोल्युशन काढलेलं आहे. पुढची फोरकास्टिंग तुमचं केलेलं आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट 64 crore याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19. व्हेन टाईप ऑफ सॅम्पलिंग इज 1 where only the first sample unit is selected at random and remaining units are automatically selected in a definite sequence at equal spacing from one another, it is. तुम्हाला डेफिनेशन विचारलं आहे की कोणती सॅम्पलिंग आहे. ही सिस्टमॅटिक सॅम्पलिंग आहे. सिस्टमॅटिक सॅम्पलिंग तुम्हाला डेफिनेशन विचारलेली आहे. सिम्पल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे इफ द मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द n ऑब्झर्वेशन्स x1 x2 up to xn be x bar and sigma respectively, then the mean and SD deviation of minus x1 minus x2 up to minus xn are. x1 x2 xn चे तुम्हाला मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन दिले आणि तुम्हाला मायनस x1 x2 चे दिलेलं विचारायचं आहे. ही जो तुमचे प्रॉपर्टीनुसार इफेक्ट ऑफ चेंज ऑफ ओरिजिनल स्केल ह्याची प्रॉपर्टी तुम्ही वापरली तर उत्तर आहे मायनस एक्स बार आणि सिग्मा. आणि की तुम्हाला माहिती आहे की स्टँडर्ड डेव्हिएशन हे कधीच निगेटिव्हमध्ये नसतं. ते ऑलवेज ग्रेटर दॅन ओर इक्वल टू 0 असतं. त्यांनी तुम्हाला जर सोल्युशन पाहिजे असेल तर सोल्युशन तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्यांनी ते मीन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन वापरून काढलेलं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21. अ रँडम सॅम्पल ऑफ साइज n is drawn from population of capital N by SRSWOR without displacement method, then the standard error of sample mean. काढले काय विचारले काय आपल्याला स्टँडर्ड एरर तुम्हाला विचारला आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन आहे तुम्हाला विचारलं किती स्टँडर्ड एरर हा तुम्हाला फाइंड करायचा आहे ऑफ सॅम्पल मीन विल बी 0 इफ n इज. स्टँडर्ड एरर ऑफ सॅम्पल मीन विल बी 0 म्हटले इफ n इज इक्वल टू n ची व्हॅल्यू किती असताना त्याचा स्टँडर्ड एरर 0 येईल असं तुम्हाला सांगितलेलं आहे. n-1 n टेंडिंग टू इन्फिनिटी नन ऑफ द ऑप्शन. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कॅपिटल N. आता हे कसं आलं त्याने दिलं आहे बघा
error arising due to drawing inference about population on the basis of few observation is termed sampling error. Such errors are non-existent in complete enumeration survey. The standard error of the sample mean will be 0 if n is capital N. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 22. The coefficient of correlation between two variables x and y is 0.48. The covariance is 36. The variance of x is 16. The standard deviation of y is काय. हा पण फॉर्म्युलाचा सिंपल फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. तुम्ही जर असं आन्सर काढलं, आन्सर इथे 18.75. तुम्हाला सिग्मा एक्स दिलाय, आर दिले, कोव्हेरियन्स दिले. तुम्हाला काढायचे काय तर सिग्मा स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय, सिग्मा वाय तुम्हाला काढायचा होता. कॅल्क्युलेशन करून तुम्ही त्या फॉर्म्युला ठेवून तुमचं सिग्मा वाय निघू शकतो. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23. तुम्हाला ऑब्झर्वेशन दिलेत. रँडम सॅम्पल फ्रॉम अ पॉइसन पॉप्युलेशन विथ पॅरामीटर लॅम्बडा, देन अन अनबास्ड एस्टिमेट ऑफ लॅम्बडा इज. तुम्हाला ऑब्झर्वेशन दिले ते बघा. रँडम सॅम्पल फ्रॉम पॉइसन पॉप्युलेशन विथ पॅरामीटर लॅम्बडा, आणि तुम्हाला काय काढायचं आहे तर लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे. याचं योग्य तर तुम्ही जर बघितलं तर ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर 3 5.8. आता हे कसं काढलं बघा. तुम्हाला लॅम्बडा माहिती आहे, कॅपिटल एन आपण स्मॉल एन. कॅपिटल एन सगळ्यांची बेरीज आहे. थोडक्यात काय मीन आणि व्हेरियन्स हा पॉइसनचा एक असतो, जसं सेम असतो. मीन त्यांनी काढलेला आहे सिम्पल. म्हणजे तुमचं आन्सर येईल लॅम्बडा इज इक्वल टू 5.8. लॅम्बडा म्हणजेच काय पॅरामीटर आहे पॉइसन डिस्ट्रिब्युशनचा, आणि पॅरामीटर म्हणजेच त्याचा मीन असतो. फक्त या ऑब्झर्वेशनचा मीन तुम्ही काढला तर तुमचं लॅम्बडाची व्हॅल्यू निघून येईल. ऑप्शन नंबर सी 5.8 याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर आहे 24. देर आर 35 स्टुडंट्स इन अ हॉस्टेल. इफ द नंबर ऑफ स्टुडंट्स increased by 7, the expenses of hostel increased by 42 per day, while the average expenditure per head diminishes by ₹1. The original expenditure is hostel is. ही सुद्धा तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे थोडक्यात मॅथ्स बेस्ड क्वेश्चन आहे. ह्या तुम्हाला परीक्षेला याचे चान्सेस स्टार्टमध्ये अतिशय कमी आहेत. याचं योग्य तर ऑप्शन नंबर 2 420. याचं सोल्युशन तुम्ही जर बघितलं तर सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे. पण हा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार नाही. आता हा मॅथ्स बेस्ड क्वेश्चन आहे. त्यानंतर विचारलं बघा. रँडम ऑफ सॅम्पल साईज 81 इज टेकन फ्रॉम अ नॉर्मल पॉप्युलेशन विथ अननोन मीन म्यू अँड नोन स्टँडर्ड डेविएशन सिग्मा इज इक्वल टू 0.90. if the sample mean x bar is 20 and the upper 2.5% point of standard deviation normal variable is t 0.025 is 1.96, then the 95% confidence interval for mu is. हा सुद्धा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. कारण की तुमचे आगामी काळात जी स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरची जी एक्झाम आहे त्यामध्ये टीसच पॅटर्न असल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन हे एक्झाम्पल ओरिएंटेड विचारले जातील. कारण की तुमचा क्वेश्चन पेपर हा 100 क्वेश्चनपैकी 80 क्वेश्चन हे तुम्हाला टेक्निकलचे आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त एक्झाम्पल ओरिएंटेड क्वेश्चन विचारले जातील. थिअरीचे क्वेश्चन ॲज कम्पेअर टू एक्झाम्पल कमी असतील. तुम्हाला ह्यात काढायचे काय तर 95% कॉन्फिडन्स इंटरव्हल फॉर म्यू तुम्हाला काढायचं आहे. ह्याचं सोल्युशन आन्सर पहिलं आहे बघायचं. आता हे काढलं कसं, हे डायरेक्ट तुम्हाला सोल्युशन एक्स बार दिला आहे, तुम्हाला कॅपिटल एन दिला आहे, टीची व्हॅल्यू 1.96, झेड अप्पर क्रिटिकल व्हॅल्यू, आणि फॉर्म्युला त्यांनी यूज केला बघा एक्स बार प्लस मायनस झेड इंटू सिग्मा अपॉन रूट एन. अकॉर्डिंग टू फॉर्म्युला त्या ठिकाणी व्हॅल्यू टाकल्या, सोडवलं मॅथमॅटिकल, तुमची व्हॅल्यू निघून येईल कॉन्फिडन्स इंटरव्ह्यू म्यूचा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 26. फॉर अ बायव्हेरिएट डाटा सेट ऑफ ऑन XY if the mean SD and correlation coefficient are x bar, y bar, sx, sy are, then the regression line of y on x. बायोवेरिएट डाटासाठी तुम्हाला रिग्रेशन लाईनचा फॉर्म्युला माहीत असेल तर तुम्ही त्याचं क्वेश्चनची व्हॅल्यू आरामशीर काढू शकता फॉर्म्युलामध्ये टाकून. त्यानंतरचा सुद्धा क्वेश्चन आहे बघा. टेस्ट स्टॅटिस्टिक तुम्हाला फाइंड करायचे. कन्सिडर 2 युनिव्हेरिएट नॉर्मल पॉप्युलेशन μ1 सिग्मा 1 स्क्वेअर and mu sigma 2 square with sigma 1 square is equal to 4, sigma 2 square is equal to 6. Let x1 bar be the mean of random sample of size 10 from normal mu1 sigma square and x bar 2 is the mean of random sample of size 20 from दुसरा नॉर्मल म्हणजे नॉर्मल mu2 sigma 2 square. या ठिकाणी mu2 पाहिजे बघा. त्यानंतर काय विचारायचं तुम्हाला तर देन द टेस्ट स्टॅटिस्टिक फॉर टेस्टिंग
एच नॉट म्यू वन इज इक्वल टू म्यू टू इज. या ठिकाणी सिम्पल फॉर्म्युला वापरला बघा. एच नॉट म्यू वन इज इक्वल टू म्यू टू इज गिवन बाय, म्हणजे थोडक्यात टेस्ट स्टॅटिस्टिक तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युलामध्ये तुमची व्हॅल्यू ठेवल्या तर तुम्ही टेस्ट स्टॅटिस्टिक फाइंड करू शकता. फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 28. विच ऑफ द फॉलोइंग इज मेथड ऑफ कलेक्शन ऑफ प्रायमरी डाटा. थेरीवरचा क्वेश्चन आहे बघा. खालीपैकी कोणती मेथड ही प्रायमरी डाटा कलेक्शन करण्याची मेथड आहे. डायरेक्ट पर्सनल इंटरव्ह्यू, इनडायरेक्ट पर्सनल इंटरव्ह्यू, शेड्यूल थ्रू इन्युमरेटर्स, ऑल ऑफ द ऑप्शन. प्रायमरी डाटा तुम्हाला माहिती आहे की प्रत्यक्ष जाऊन तिथं डायरेक्ट केलेला इंटरव्ह्यू असतो, किंवा प्राथमिक आपण जो पहिल्यांदा डाटा कलेक्ट करत असतो त्याला आपण प्रायमरी डाटा म्हणत असतो. ऑल ऑफ द अबाव ह्याचे तिन्ही पर्यायाचे बरोबर आहेत प्रायमरी डाटाचं सोर्स. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 29. तुम्हाला ऑब्झर्वेशन दिलेत. ड्रॉन फ्रॉम पॉप्युलेशन हॅविंग PDF, देन द MLE ऑफ थिटा इज. तुम्हाला विचारलं आहे काय, ह्या PDF जे आहे त्यामधून सॅम्पल ड्रॉन केलेले आहेत ऑब्झर्वेशन, आणि तुम्हाला त्यासाठी MLE म्हणजेच मॅक्झिमम लायक्लीहुड एस्टिमेटर तुम्हाला विचारलेलं आहे ऑफ थिटा. याचं उत्तर तुम्ही जर काढलं तर ऑप्शन नंबर 9 येईल. थिटाची MLE 9 येईल. ते कसं काढलं बघा. ऑब्झर्वेशन आहेत, तुम्हाला PDF दिले. फॉर्म्युला लायक्लीहुडचा तुम्हाला माहिती आहे की समेशन एफ ऑफ एक्स आय थिटा. त्यानंतर तुम्ही लॉग घेता, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढता. MLE काढल्यानंतर तुमचा जो थिटा आलेला आहे त्याचं मेडियन x1x2xn हे तुमचा MLE येईल. आणि त्यानंतर त्याची व्हॅल्यू तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला त्या थिटाची व्हॅल्यू तुम्हाला मेडियन भेटेल, आणि तेच तुम्हाला फक्त ऑब्झर्वेशनमधून त्याचे मेडियन फाइंड करायचं आहे. ऑब्झर्वेशनचा यूज सगळा शेवट आहे. तुम्हाला आधी MLE काढायचे. MLE भेटल्यानंतर तुम्ही डायरेक्ट थिटाची व्हॅल्यू ह्याच्यातून काढू शकता. त्यानंतरचं क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 30. इफ द रिग्रेशन लाईन ऑफ y ऑन x is y is equal to 30 minus 0.9x and the standard deviation are sx, sy respectively, then the value of correlation coefficient rxy. तुम्हाला rxy ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ऑप्शन नंबर 2 आहे -0.2 याचं उत्तर आहे. ते कसं काढलं बघा. तुम्हाला रिग्रेशन लाईन दिली. रिग्रेशन इक्वेशन y on x is y minus y1 is equal to r into sy upon sx x minus x1. या ठिकाणी तुम्ही जर फॉर्म्युला टाकल्या व्हॅल्यू तर तुम्ही त्याचं उत्तर फाइंड करू शकता. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 31. अ कॉइन इज टॉस्ड रिपीटेडली अंटिल हेड appears. If P be the probability of getting head in any toss and X be the number of tosses required to get the first head, then which of the following statement is true? X is an unbiased estimator of P. 1 by X is unbiased estimator of 1 by P. X is an unbiased estimator of 1 by P. 1 by X is unbiased estimator of P. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर C. X is an unbiased estimator of 1 by P. आता हे कसं आहे तर सोल्युशन तुम्ही बघू शकता. P be the probability of getting head in any toss and X be the number of tosses required to get the first head. Then X is an unbiased estimator of 1 by P. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 32. तुम्हाला पी ची व्हॅल्यू दिलेली आहे. ए लेस दॅन स्मॉल एक्स बार अर्थमॅटिक मीन आहे. पी ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायचं आहे. त्याचं उत्तर तुम्ही जर बघितलं तर ग्रेटर दॅन 1 येणार आहे. ते कसं, अकॉर्डिंग टू द क्वेश्चन ए लेस दॅन एक्स बार इफ पी इज इक्वल टू ग्रेटर दॅन 1. हा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेसाठी विचारण्याची शक्यता अतिशय कमी आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 33. पुन्हा तुम्हाला टेस्ट स्टॅटिस्टिक्सवरचा क्वेश्चन विचारला आहे. तुम्हाला सॅम्पल दिलेले आहेत x1 x2 xn नॉर्मल पॉप्युलेशनमधले. म्यू आणि सिग्मा बोथ हे तुमचे अननोन आहेत पॅरामीटर. फॉर टेस्टिंग H0 म्यू इज इक्वल टू म्यू0 अगेन्स्ट H1 म्यू इज इक्वल टू म्यू1. इफ 1 युजेस द टेस्ट स्टॅटिस्टिक्स, तुम्हाला टेस्ट स्टॅटिस्टिक पण दिले आहे बघा. T इज इक्वल टू n इंटू एक्स बार मायनस म्यू0 अपॉन एस स्क्वेअर व्हेअर एक्स बार एस स्क्वेअर दिले आहे तुम्हाला. काढायचे काय तुम्हाला. देन द H0 इज रिजेक्टेड ॲट लेवल अल्फा इफ. हे कधी रिजेक्ट केलं जाईल हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. ऑब्झर्व T इज ग्रेटर दॅन T अल्फा n मायनस 1. ऑब्झर्व T इज ग्रेटर दॅन काय स्क्वेअर झेड स्क्वेअर काय एफ टेस्ट. ही कोणती टेस्ट यामध्ये वापरली जाईल हे तुम्हाला
फाइंड करायचं आहे फक्त. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, टी इज ग्रेटर दॅन काय स्क्वेअर अल्फा एन -1. एच नॉट रिजेक्ट केला जाईल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 34. फॉर ट्रायव्हेट डिस्ट्रीब्युशन, ट्रायव्हेटचा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार नाही परीक्षेला, त्यामुळे हा मी क्वेश्चन स्किप करतो. त्यानंतर ऑब्झर्वेशन इज ड्रॉन फ्रॉम एक्सपेरिमेंटल डिस्ट्रीब्युशन विथ मीन थिटा. इफ द ऑब्झर्वेशन इज फाउंड टू बी 2 and we test h naught theta greater than 1 against theta greater than 1 with level e raised to -3, then h naught will be accepted. हे तुम्हाला टेस्ट स्टॅटिस्टिक्सवरचा किंवा हायपोथेसिसवरचा क्वेश्चन आहे पुन्हा एकदा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 36. द ॲव्हरेज ऑफ 25 नंबर इज 36. हा जो तुम्हाला क्वांट म्हणजे थोडक्यात मॅथ्स बेसचा क्वेश्चन आहे. हा सुद्धा स्किप करतो. तुम्हाला क्वेश्चन तुम्ही मॅथमॅटिकली सोडवू शकता. तुम्हाला जर आन्सर पाहिजे असेल तुम्ही आन्सर बघू शकता. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी 23. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 37. ॲनोवाचा क्वेश्चन आहे. ॲनोवाचे क्वेश्चन तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये आय थिंक सिलेबसमध्ये तुमच्या नाही येते इन्व्हेस्टिगेटरचा, त्यामुळे हा सुद्धा क्वेश्चन मी स्किप करतो. क्वेश्चन नंबर 38. If 6 handwritings were ranked by 2 judges in competition and the rankings are as follows. Ranking दिलेत हँडरायटिंगचे. The value of Spearman rank correlation coefficient is. हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला महत्त्वाचा आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये स्पिअरमॅन रँक कोरिलेशन काढायला विचारलं जाऊ शकतं. हँडरायटिंग आहेत, जजेसचं रँकिंग आहेत 1, 0.5, -0.5 का -1 हे तुम्हाला विचारलं आहे. याचं जे आहे स्पिअरमन रँक कोरिलेशन उत्तर आहे -1. हे कसं काढलं? स्पिअरमन रँक कोरिलेशनचा फॉर्म्युला बघा. 1 - 6 × समेशन d² अपॉन n × n² -1 हा फॉर्म्युला आहे स्पिअरमन रँक इक्वेशनचा. त्यानंतर आपले जे गणित आहे त्याला त्यांनी रँक 1, रँक 2 किंवा त्याचा डिफरन्स आपण काढतो, डीची व्हॅल्यू काढतो, त्याचा d² आपला लागणार आहे. हे त्यांनी काढलेलं आहे. त्यावरून स्पिअरमॅन रँक कोरिलेशन तुम्ही काढू शकता. गणितच कसं बघू शकता, फॉर्म्युलामध्ये फक्त व्हॅल्यू टाकायचे. चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. चार्टनुसार तुम्ही गणित सोडवू शकता. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 39. ॲनोवाचा क्वेश्चन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 40. इफ मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ रन स्कोर्ड बाय 3 बॅट्समन ABC in 9 consecutive matches are given below. ABC बॅट्समनचे मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन दिले. कन्सिडरिंग कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन इज द मेजर ऑफ कन्सिस्टन्सी विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. ए इज मोर कन्सिस्टंट. थोडक्यात काय तुम्हाला फक्त कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन काढलं तुम्ही सांगू शकता की कोणता प्लेयर बॅट्समन कन्सिस्टन्स आहे. याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर ए इज मोस्ट कन्सिस्टंट असं त्यांनी म्हणलेलं आहे. सोल्युशन खाली दिलेलं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे ॲनोवाचा आहे. त्यानंतर डाटा सेट कंटेंट्स n पेअर्ड व्हॅल्यू ऑन 2 व्हेरिएबल्स x इंडिपेंडेंट y डिपेंडेंट, देन देअर प्लॉट इज कॉल्ड स्कॅटर डायग्राम. तुम्ही डायग्राम या ठिकाणी बघितलेला असेल स्टॅटमध्ये, तर ही स्कॅटर डायग्राम त्या प्रकारे असते. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 43. ॲनोवाचा क्वेश्चन आहे. त्यानंतर 44. डाटा टेकन फ्रॉम पब्लिकेशन संख्या विल बी कन्सिडर ॲज सेकंड डाटा. म्हणजे काय तर पब्लिकेशन आहे एक संख्या नावाचं, त्यातून तुम्ही जर ऑलरेडी डाटा घेतला असेल तर ते सेकंडरी डाटा असतो. कारण की ऑलरेडी संख्या पब्लिकेशननं डाटा कलेक्ट केला आहे, तो त्यांच्याकडे प्रायमरी डाटा झाला आणि त्यांच्या थ्रू आपण डायरेक्ट डाटा तयार केलेला घेतला तर तो आपला सेकंडरी डाटा होतो. त्यामुळे ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 सेकंडरी डाटा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे सपोज RXY इज कोरिलेशन कोएफिशियंट बिटवीन 2 व्हेरिएबल्स x and y. स्टँडर्ड डेव्हिएशन x इज इक्वल टू स्टँडर्ड डेव्हिएशन y. If theta is the angle between the two regression lines of y on x and x on y, then sin theta, cos theta, tan theta. हा क्वेश्चन विचारण्याची शक्यता जरा कमी आहे. तुम्हाला डिफिकल्ट क्वेश्चन आहे पण तुम्हाला माहीत असलेला गरज आहे, कारण की तुम्हाला कोरिलेशन कोएफिशियंट टॉपिकवरचा हा क्वेश्चन आहे. त्यामुळे
तुम्हाला क्वेश्चन माहीत असावा कशा प्रकारे काढलेला आहे. त्याचं सोल्युशन या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ दिस स्टेटमेंट ऑन व्हेरिएशन इज इनकरेक्ट. चान्स कॉजेस व्हेरिएशन्स आर प्रिव्हेंटेबल. Chance causes are beyond the control of human hand. Assignable causes of variation are preventable. Assignable causes can be detected and measured. हे तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेत. कोणतं इनकरेक्ट आहे म्हणजे कोणतं चुकीचं आहे तुम्हाला सांगायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. हे चुकीचं आहे. चान्स कॉजेस आर प्रिव्हेंटेबल हे चुकीचं आहे. बाकी सर्व तिन्हीचे तिन्ही बरोबर आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 47 आहे बघा. वन वे analysis of variance एनोवाचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 48. Suppose the two distribution have the same mean, same SD and are equally skewed, but the first distribution is more peaked than the other. These feature of frequency distribution in which they are different are called. जो की तर ऑप्शन नंबर 4 क्युर्टासिस. सेम मीन आहेत, सेम डिस्ट्रीब्युशन आहे आणि इक्वल लायकली पण इक्वल स्क्यूड आहेत, पण डिस्ट्रीब्युशन पहिले जे आहे ही मोर पिकड दॅन अदर आहे. ते कशामुळे असं दाखवते ते क्युर्टासिसमुळे ते तसे झालेलं आहे. क्वेश्चन नंबर 49 ॲनोवाचा क्वेश्चन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 50 प्रोबॅबिलिटीवरचा क्वेश्चन आहे बघा. ई प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 1/2. ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 1/2. 2 probability of A is equal to P of B is equal to P. Then the value of P is तुम्हाला फाइंड करायचं आहे. प्रोबॅबिलिटी टॉपिकवरचा क्वेश्चन आहे, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तुम्हाला त्याची व्हॅल्यू फाइंड करता आली पाहिजे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 2/3. आता काढले कसं बघा. इंटरसेक्शन बी ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट दिलेले आहेत, व्हॅल्यू दिलेले आहेत. फॉर्म्युला वापरला आहे ए युनियन बी इज इक्वल टू पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. हे कॅल्क्युलेशन करून त्याचं उत्तर फाइंड केलेलं आहे. द व्हॅल्यू ऑफ पी इज 2/3. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 51. 50 क्वेश्चन आत्तापर्यंत आपण बघितले बघा. 50 क्वेश्चन आत्तापर्यंत आपले झालेले आहेत. आता आपले 50 क्वेश्चन झालेले आहेत स्टार्टवरचे. JSO SSC JSOचा पेपर आहे 2016चा. क्वेश्चन नंबर 51 आहे बघा. Ratio to trend method for seasonal indices provide good result if the periods are given 6 monthly, period of short duration, period are long duration, all of the option. टाइम सिरीज मधला क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 period of short duration. Ratio to trend method of seasonal indices provided good result if the periods are of short duration. त्यानंतर क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 52. हा क्वेश्चन नंबर 52 पुन्हा एकदा मॅथ्सवरचा जो तुमचा एजेसवरचा क्वेश्चन आहे हा रिपीट झाला आहे, त्यामुळे आपण स्किप करूया. क्वेश्चन नंबर 53 ॲनवरचा आहे. क्वेश्चन नंबर 54. इफ द ॲन्युअल ट्रेंड ऑफ पॉप्युलेशन वाय ऑफ अ सर्टन कम्युनिटी इन अ फॅक्टरी विथ ओरिजिन 2000 अँड एक्स युनिट इज इक्वल टू 1 year इज वाय इज इक्वल टू 148.x प्लस 7.2x. देन द मंथली ट्रेंड इक्वेशन. तुम्हाला मंथली ट्रेंड इक्वेशन विचारलेलं आहे. याचं योग्य तर ऑप्शन नंबर 1. वाय मंथली ट्रेंड इक्वेशन वाय इज इक्वल टू ए प्लस बी एक्स हे त्यांनी काढलेलं आहे. मंथली ट्रेंड इक्वेशन इज ऑप्टेन बाय डिवायडिंग ए बाय 12 अँड बी बाय 144. म्हणजे या ठिकाणी ए बाय 12 आणि बी बाय 144 जर तुम्ही केलं तर ते मंथली ट्रेंड इक्वेशन तुम्हाला मिळून जातं आणि त्या प्रकारे हे फाइंड केलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 55 आहे. इंडिपेंडेंट इव्हेंट आहेत A1 A2 A3 त्यांच्या रिस्पेक्टिव्हली प्रॉबिलिटीज दिलेल्या आहेत आणि तुम्हाला काढायचे काय द प्रॉबिलिटी दॅट एक्झॅक्टली वन ऑफ द इव्हेंट ऑकर इज. 3 इव्हेंट आहेत इंडिपेंडेंट आणि एक्झॅक्टली वन ऑकर हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. याचं योग्य तर ऑप्शन नंबर C 9/20. त्याचं सोल्युशन बघा. P of A1 A2 A3 तुम्हाला दिलेले आहेत. कॅल्क्युलेशन आहे P of A1 दिलेला आहे, ए कॉम्प्लिमेंट काढला आहे, A2 कॉम्प्लिमेंट काढला आहे, सेम A3 कॉम्प्लिमेंट काढले आहेत 1 मायनस करून. नाव द प्रोबॅबिलिटी दॅट एक्झॅक्टली वन इव्हेंट अक्वर. P of A1 इंटू A2 कॉम्प्लिमेंट इंटू A3 कॉम्प्लिमेंट. म्हणजे थोडक्यात एक इव्हेंट अक्वर झाला तर दुसरे 2 होणार नाहीत या प्रकारे काढले आहेत. एक इव्हेंट अक्वर झाला
दुसरे 2 इव्हेंट्स अकोरला झाले. त्यानंतर A2 अकोर झाला, A1 आणि A3 अकोर नाही म्हणजे कॉम्प्लिमेंट दिला बघा. त्याच प्रकारे A3 अकोर झाला, A1 A2 कॉम्प्लिमेंट म्हणजे ते अकोर झालेले नाहीत. यांची प्रोबॅबिलिटी जर तुम्ही सोडवली तर आन्सर येईल 9/20. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 56. Trend line with 2008 as origin y is equal to 20.6 plus 1.68x. Then the trend line with 2004 as origin is 8चे दिले तुम्हाला 4चे विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर आहे. 8ची दिली तुम्हाला बघा. वी हॅव टेकन 2004 ॲज ओरिजिन. वी गो डाऊन बाय 4 years. तुम्हाला 8ची दिलेलं आहे क्वेश्चन, 4चे विचारलं आहे. या प्रकारे तुमचं इक्वेशन येईल, त्या प्रकारे तुम्ही सोडू शकता. आन्सर आहे 13.88 प्लस 1.68. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 57. Movements are statistical constants from which can find the different features of distribution. Which of the following is incorrect? मुवमेंट टॉपिकवरचा क्वेश्चन आहे. तुम्हाला 4 स्टेटमेंट दिलेत. कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन नंबर याचं योग्य उत्तर आहे पहिलंच चुकीचं आहे. फर्स्ट सेंट्रल मुवमेंट इज द मीन, हे तुम्हाला चुकीचे आहे. फर्स्ट रॉ मुवमेंट मीन असतं, सेंट्रल मुवमेंट 0 असतं. बाकी सेकंड सेंट्रल मुवमेंट व्हेनिस असतं, तुम्हाला माहिती आहे. सेकंड सेंट्रल मुवमेंट आर नीडेड टू बी फाइंड स्क्यूनेस. सेकंड अँड फोर्थ सेंट्रल मुवमेंट्स आर नीडेड टू बी फाइंड कोर्टासिस. तर पहिलं विधान चुकीचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 58. एक्सपोनेन्शियल ट्रेंड दिले तुम्हाला 4चा इक्वेशन एक्सपोनेन्शियल ट्रेंड विथ 2016. 4चं तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे एक्सपोनेन्शियल. 6चं तुम्हाला काढायचं आहे. प्रिव्हियस एक्झाम्पल सारखंच आहे. तुम्हाला मेथड माहीत असली तर तुम्ही याचं उत्तर काढू शकता. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 59. क्लोजेस्ट contain 8 pair of shoes. If 4 shoes are chosen at random, then the probability that all the 4 shoes are of the same type left to right is. probability टॉपिकवरचा क्वेश्चन आहे. आन्सर आहे ऑप्शन नंबर 1/13. सोल्युशन बघा. द नंबर ऑफ शूज 16, कारण की 8 पेअर आहेत म्हटल्यावर टोटल नंबर ऑफ शूज 16 झाले. 8 आर फ्रॉम लेफ्ट लेग, 8 फ्रॉम द राईट लेग. वी हॅव सिलेक्ट 4 shoes at random. Total number of ways choosing 16C4. Probability of choosing shoes are all of right leg or left leg. 2 into 8C4 by 16C4. या प्रकारे तुमचं ते सोल्युशन कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला तुमची प्रोबॅबिलिटी आलेली आहे 1/13. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 16. Demand for seats in university is at its highest in the fall. Demand also tends to grow and fall of 25 years waves. In time series forecasting, the former demand characteristics would be called dash dash and the latter would be called dash dash. तुम्हाला 2 डिमांड दिलेत, त्यातली पहिली कुठली दुसरी कुठली तुम्हाला ओळखायचं आहे. सीजनल आहे पहिली, दुसरी सायक्लिकॅलिटी आहे. टाइम सिरीजवरचा टॉपिकवरचा क्वेश्चन आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 61. हा सुद्धा टाइम सिरीजचा क्वेश्चन आहे बघा. फिल इन द ब्लँक म्हटले तुम्हाला. द सेक्युलर ट्रेंड इज द पार्ट ऑफ टाइम पॉईंट्स व्हेअर मोर और लेस रेग्युलर अँड डॅश डॅश इज ऑब्झर्वड शोविंग आयदर द टेंडन्सी ऑफ ग्रोथ और डिक्लाइन. लॉंग टर्म, शॉर्ट टर्म, ऑसिलेटरी मुवमेंट, नन ऑफ द अबाव. तुम्हाला माहिती आहे की सेक्युलर ट्रेंड म्हणजेच काय, तर तुमचं लॉंग टर्म मुवमेंट असतं. यावर तुमचं फाइंड उत्तर आलं आहे ऑप्शन नंबर 1. सेक्युलर ट्रेंड म्हणजेच लॉंग टर्म मुवमेंट असते. ऑप्शन नंबर 1 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 62. तुम्हाला हिस्टोग्राम दिला आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचा अगेन्स्ट क्लास इंटरवल. काढायचे काय, अप्रॉक्सिमेटली मीन ऑफ द डिस्ट्रीब्युशन काढायचे. तुम्हाला हिस्टोग्राम दिलेत, फ्रिक्वेन्सी दिली, क्लास इंटरवल दिलेत, तुम्हाला मीन काढायचे. ऑप्शन नंबर याचं उत्तर आहे 3, 37.86. मीनची फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, समेशन f(x) अपॉन समेशन f. इंटरवल आहेत, त्याची मिड पॉईंट, फ्रिक्वेन्सी आणि f(x). सिम्पल त्याचा फॉर्म्युला सोडवून तुम्ही आन्सर काढू शकता.
फॉर्म्युला काय आहे, समेशन एफ ऑफ एक्स अपॉन समेशन एफ. तुमच्याकडे फ्रिक्वेन्सी आहेत, तुम्हाला समेशन एफ ऑफ एक्स काढावं लागेल. एक्स काढताना अगोदर तुम्हाला मिड पॉईंट काढावा लागेल, त्यानंतर तुमचं उत्तर निघून येईल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 63. In a multiplicative time series model, the seasonal indices computed by the ratio to trend method. काय म्हणले बघा, in a multiplicative time series model, the seasonal indices computed by the ratio to trend method. चार पर्याय दिले तुम्हाला, आर अल्टरनेट टू साइन, ॲड टू 0, ॲड टू वर्ड, मल्टिप्लाय टू 1. याचं योग्य तर आहे ऑप्शन नंबर 4, मल्टिप्लाय टू 1. सोल्युशन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे, सोल्युशन तुम्ही बघू शकता. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 64. फॉर 2 इक्वली लाईकली एक्झॉस्टिव्ह अँड इंडिपेंडेंट इव्हेंट्स, पी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज व्हॉट. इक्वल लाईकली एक्झॉस्टिव्ह अँड इंडिपेंडेंट इव्हेंट्स म्हणले काढायचे काय तुम्हाला, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी हे काय आहे तुम्हाला फाइंड करायचे. 0.1, 0. का 0.25. याचं तुम्ही सोल्युशन बघितलं तर ऑप्शन आहे 0.25. ए युनियन बी 1 असेल का तर इक्वल लाईकली आहे. इंटरसेक्शन बी प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी का तर इंडिपेंडंट आहेत. फॉर्म्युला जर वापरला तुम्ही ए इंटू बी तर 0.025 हे तुमचं उत्तर येईल. त्यानंतरचं क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 65. तर टू रिमूव्ह क्वाड्रॅटिक ट्रेंड फ्रॉम ॲडिटिव्ह टाइम सिरीज डिफरन्सिंग डॅश डॅश. टू रिमूव्ह क्वाड्रॅटिक ट्रेंड in time series differencing cannot be used, should be used once, should be used twice, should be used at least 3 times. योग्य तर आहे should be used twice. म्हणजे काय, क्वाड्रॅटिक ट्रेंड रिमूव्ह जर करायचं असेल आपल्याला टाइम सिरीज म्हणतात, डिफरन्सिंग should be used twice. त्यानंतर क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 66. तुम्हाला 4 ऑब्झर्वेशन दिले आहेत, -1, 0, 1 आणि 4. मेजर ऑफ कुर्टासिस इक्वल तुम्हाला काढायचे काय तर मेजर ऑफ कुर्टासिस तुम्हाला काढायचे. याचं योग्य तर आहे ऑप्शन नंबर 2. काढले कसं बघा, कुर्टासिसचा फॉर्म्युला माहीत आहे तुम्हाला, μ4 अपॉन μ2 स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे कुर्टासिसचा. μ4 अपॉन μ2 स्क्वेअर. μ4 काढलेला आहे, μ2 काढलेला आहे आणि त्याच व्हॅल्यू फक्त त्या फॉर्म्युलामध्ये टाकलेलं आहे. तुमचं उत्तर निघून येईल. व्हॅल्यू ऑफ कुर्टासिस इज 2. त्यानंतर क्वेश्चन नंबर 67. मल्टिप्लिकेटिव्ह मॉडेल दिलेलं आहे टाइम सिरीजचं, वेअर trend seasonal cyclical illegal components can be said about the values of IT. IT म्हणजेच काय तर इरेग्युलर कंपोनंट. याचं योग्य उत्तर आहे इरेग्युलर कंपोनंट जे आहे IT इज अ रँडम पॉझिटिव्ह क्वांटिटी. ह्या जे क्वांटिटी आहेत IT म्हणजेच काय तर इरेग्युलर जे कंपोनंट आहे IT या ठिकाणी हे काय आहे तर रँडम पॉझिटिव्ह क्वांटिटी आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 68. 2 पॉसिबल आउटकम दिले आहेत तुम्हाला एक्सपेरिमेंटच्या. सपोज पी ऑफ बे इज इक्वल टू 0.4, युनियनची प्रोबॅबिलिटी आहे 0.7, पी ऑफ बी पी आहे. फॉरवर्ड चॉईस ऑफ पी ए अँड बी आर इंडिपेंडेंट. पीची कोणती व्हॅल्यू घेतल्यानंतर ए अँड बी हे इंडिपेंडेंट येतील हे आपल्याला सांगायचं आहे. पीची व्हॅल्यू आहे 0.5 जर घेतली तर ते ए अँड बी हे इंडिपेंडेंट येतील. आता कसं आहे, अकॉर्डिंग टू द क्वेश्चन ए अँड बी आर इंडिपेंडेंट इव्हेंट, देन तुम्हाला माहिती आहे की जर इंडिपेंडेंट असतील तर इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी हे दोघांची प्रोबॅबिलिटीची मल्टिप्लिकेशन येत असतं. ए युनियन बी इज इक्वल टू युनियनचा फॉर्म्युला त्यांनी आपल्याला आहे. त्यानंतर क्वेश्चनमध्ये व्हॅल्यू ठेवून पीची व्हॅल्यू काढलेली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 69. कन्सिडर द फॉलोइंग टाइम सिरीज डाटा. तुम्हाला टाइम सिरीज डाटा दिला बघा, इयर आणि वाय टी दिलेले आहेत. फिटिंग अ स्ट्रेट लाईन इज द ट्रेंड व्हॅल्यू फॉर द इयर 1992. हे तुम्हाला फिटिंग अ स्ट्रेट लाईन करायचं आहे टाइम सिरीजसाठी. इज द ट्रेंड व्हॅल्यू फॉर द इयर 1992 इज 3, 4, 5, 6. याचं योग्य ऑप्शन आहे 6. इयर दिले आहेत, वाय तुम्हाला दिलेलं आहे बघा, वायची व्हॅल्यू दिलेली आहेत आणि इयर दिले. एक्स फाइंड केलेला आहे, एक्स वाय आणि एक्स स्क्वेअर.
त्यानंतर त्याचे समेशन घेतलेलं आहे, समेशन y बाय n. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 70 नंबरचा क्वेश्चन आहे. अर्थमॅटिक मीन दिला आहे तुम्हाला 26.8, मिडियन दिला आहे 27.9, मोड तुम्हाला विचारला आहे. तुम्हाला मीन, मिडियन, मोड यामधलं जर रिलेशन माहीत असेल तर तुम्ही हा क्वेश्चन सोडू शकता. हा सुद्धा क्वेश्चन IMP ह्याला IMP मार्क करून ठेवा. तुम्हाला मीन, मिडियन आणि मोड या तिघांमधलं रिलेशन माहीत असणं गरजेचं आहे. यावर तुम्हाला आगामी काळात प्रश्न विचारला जाऊ शकतो. याचा जो फॉर्म्युला आहे बघा, मीन मायनस मोड इज इक्वल टू 3 टाइम्स मीन मायनस मिडियम. हा फॉर्म्युला आहे, याचं रिलेशन आहे. यामध्ये तुम्ही सिंपल व्हॅल्यू टाकल्या तुमचं उत्तर निघून येईल. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. मीन मायनस मोड इज इक्वल टू 3 टाइम्स मीन मायनस मिडियन. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 71. टाइम सिरीज अनालिसिस ऑफ विच सोर्स ऑफ व्हेरिएशन कॅन बी एस्टिमेटेड बाय द रेशियो टू ट्रेंड मेथड. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सीझनल इंडेक्स. त्यानंतरचा क्वेश्चन आहे प्रोबॅबिलिटी दॅट contractor gets a plumbing contract is 2/3 and probability that he will not get an electric contract is 5/9. प्लंबिंग कॉन्ट्रॅक्ट भेटण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे त्याचं कॉन्ट्रॅक्ट भेटायचं तर नळाचं कामकाज जे आहे ते करण्याची ते कामकाज भेटण्याची प्रोबॅबिलिटी आहे 2/3 आणि इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्ट न भेटण्याची प्रोबॅबिलिटी आहे 5/9. इफ द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲटलिस्ट वन कॉन्ट्रॅक्ट इज 4/5 then the probability that he will get both the contract is. याचं सोल्युशन याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 14/45. त्याचं उत्तर दिलं आहे बघा, P of A दिलेले आहेत, P of B कॉम्प्लिमेंट, P of A युनियन B. नोटेशन यूज केलं फक्त कॅल्क्युलेशन. आणि तुम्हाला फाइंड काय करायचं होतं तर गेटिंग बोथ द कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच A इंटरसेक्शन B. त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही जर व्हॅल्यू पुट केला तुमचं उत्तर निघून येईल. ऑप्शन नंबर 2, 14/45. त्यानंतरचा क्वेश्चन आहे इफ अ टाइम सिरीज डाटा इज गिवन बिलो देन फाइंड 3 इयरली मूविंग ॲव्हरेज टू फाइंड ट्रेंड. हा सुद्धा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. हा क्वेश्चन तुम्हाला आगामी काळामध्ये 100% पेपरला तुम्हाला दिसेल. इन्व्हेस्टिगेटरच्या 3 इयर असेल किंवा 4 इयर असेल किंवा 5 इयर असेल त्यावर तुम्हाला एक क्वेश्चन ट्रेंडचा फाइंड करण्याला विचारला जाऊ शकणार आहेच. हा क्वेश्चन रिमार्क करून IMP करून ठेवा. तुम्हाला आगामी काळात हा क्वेश्चन बघायला मिळेल. तुम्हाला इयर दिलेत, व्हॅल्यूज लहान दिले, काढायचे काय तुम्हाला तर 3 इयर मुव्हिंगली ॲव्हरेज टू फाइंड ट्रेंड. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट 30, 34, 43. कसं काढलं बघा, इयर दिले आहेत तुम्हाला आणि व्हॅल्यूज इन लाख दिलेत. तुम्हाला 3 इयर मुव्हिंग ॲव्हरेज काढायचे. त्यामुळं आपण काय करतो, पहिल्या तिघांचा ॲव्हरेज काढत असतो, नंतर दुसऱ्या तिघांचा ॲव्हरेज काढत असतो. या प्रकारे तुम्हाला फाइंड करायचं आहे. म्हणजेच काय थोडक्यात तर तुम्हाला ह्या तिघांचा ॲव्हरेज काढायचे, नंतर ह्या तिघांचा ॲव्हरेज काढायचे, नंतर ह्या अशा प्रकारे तुम्ही जर ॲव्हरेज काढत गेला तर तुम्हाला त्याचं मुव्हिंग ॲव्हरेज भेटेल तिघांचंही. उत्तर आहे 30, 34 आणि 43. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 74. इफ द ॲक्च्युअल values of time series from 2000 to 2006 are and the equation of trend line with 2003 as origin is y is equal to 89 plus 2x, then in case of multiplicative model the trend eliminated values are. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. काढायचे काय, द ट्रेंड इलिमिनेटेड व्हॅल्यूज आर. तुम्हाला ट्रेंड इलिमिनेटेड व्हॅल्यूज काढायचे आहेत. इयर दिले तुम्हाला, ॲक्च्युअल व्हॅल्यूज दिलेत तुम्हाला, ट्रेंड व्हॅल्यूज दिलेले आहेत. ट्रेंड इलिमिनेटेड व्हॅल्यूज अशा प्रकारे तुम्ही फाइंड करू शकता. फॉर्म्युला तुम्हाला ठिकाणी दिसत असेल, टेबलच्या द्वारे तुम्ही फाइंड करू शकता. क्वेश्चन नंबर 75. A and B are two independent events in a given sample space आणि त्यांच्या दोघांची प्रोबॅबिलिटी both A and B occur is 0.60 आहे, while the probability of that neither occurs is 0.36 आहे. then P of A, P of B respectively. P of A आणि P of B आपल्याला फाइंड करायचं आहेत. त्याचं उत्तर आहे बघा 0.04, 0.4, 0.4. A and B इंडिपेंडंट आहेत, त्यामुळे तुम्हाला हे रिलेशन माहीत असेल. इंटरसेक्शनचं प्रोबॅबिलिटी दोघांचं मल्टिप्लिकेशन असतं. अकॉर्डिंग टू क्वेश्चन दोघांचे 2 इक्वेशन तयार होतील बघा. दोघांचे प्रोबॅबिलिटी दिलेले आहेत ऑकर होण्याची
ऑकर न होण्याची. त्यावरून आपण गणित सोडवू शकतो. उत्तर येईल 0.4 0.4. क्वेश्चन नंबर 75. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 76. 25 क्वेश्चन आपले राहिलेत. 75 क्वेश्चन आपले झालेले आहेत स्टॅटिस्टिक्स या विषयावरचे. लिंक रिलेटिव्स इन अ टाइम सिरीज, रिमूव्ह द इन्फ्लुएन्स ऑफ. लिंक रिलेटिव्स इन टाइम सिरीज, रिमूव्ह द इन्फ्लुएन्स ऑफ ट्रेंड. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 77. हा क्वांटवरचा क्वेश्चन आहे, गणित बेस्ड क्वेश्चन आहे. त्यामुळे आपण स्किप करूया, तुम्ही ह्या सोडवू शकता. पाय डायग्रामवरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 78. E and F with two events with P of E greater than 0, P of F given E is 0.3 and P of E intersection F complement is equal to 0.2, then P of E equals. प्रोबॅबिलिटीवरचा क्वेश्चन आहे. तुम्हाला फॉर्म्युला माहीत असेल तर तुम्ही याचं उत्तर काढू शकता. उत्तर आहे 0.2/7. त्यानंतर क्वेश्चन आहे 79. If the trend equation fitted from data on production of fertilizer factory is 26y is equal to 5335 plus 624t, where time t has unit 1 year, then monthly increase production of fertilizer in kg is. Monthly increase y तुम्हाला इक्वेशन दिले बघा. हे इक्वेशन दिल्यानंतर तुम्हाला 26 डिवाइड केलं, y इज इक्वल टू हे इक्वेशन तुम्हाला भेटेल. इक्वेशन इन द फॉर्म ऑफ y इज इक्वल टू a प्लस बी टी. आणि मग तुम्हाला म्हणलं की आता मंथली जेव्हा असते तेव्हा तुम्हाला बीला 12ने भागावं लागेल, तुमचं उत्तर निघून येईल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 80. प्रोबॅबिलिटी दॅट अर्न कंटेन 5 balls, ball contains only 5 balls contains only white balls. If the first 2 balls drawn from it were found it to be white is. ऑप्शन आहेत 1/4, 1/2, 1/10, 1/20. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 1/2. काय म्हटलं आहे, द प्रोबॅबिलिटी दॅट अर्न कंटेनिंग 5 balls contains only white balls if the first 2 balls drawn from it were found to be white. म्हणजे काय, त्यात 5 बॉल आहेत ती, ते सगळे 5 बॉल येण्याची प्रोबॅबिलिटी वाईट असतील. कधी जर ते पहिले 2 बॉल आपण काढले, ते दोन्ही जर वाईट असतील तर बाकी सगळे राहिलेले सुद्धा वाईट असणार आहे. त्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड करायचं आहे. तुम्हाला बेस थेरम वापरून हे गणित सोडवता येईल. बेस थेरम हा टॉपिक तुम्हाला महत्त्वाचा आहे परीक्षेसाठी. त्यामुळे तुम्हाला एखादा टॉपिकचं एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकेल. त्यामुळे बेस थेरमचा क्वेश्चन आहे प्रोबॅबिलिटीवरचा, हा करून ठेवा. तुम्हाला आगामी काळामध्ये परीक्षेसाठी एक क्वेश्चन त्यावर 100% तुम्हाला विचारला जाईल, कारण की तुमच्या मला वाटते सिलेबसमध्ये तो असेल. बेस थेरम महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 81 आहे, इंडेक्स नंबरचा क्वेश्चन आहे. सपोज ओविंग टू इंक्रीज प्राइसेस कंझ्युमर रिड्युसेस कंझप्शन ऑफ ऑल कमोडिटीज बाय 10% compared to the previous year. If IL and IP are the Lasper and Pasha's price indices for the current year with the previous year as base, then what? Then IP is equal to IL. IL म्हणजे काय, लास्पर आणि पाशा. IP न IL म्हणजे काय, तर लास्पर आणि पाशाच प्राइस इंडेसेस फॉर द करंट इयर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 82. स्टँडर्ड डेविएशन 5 दिले. व्हॅल्यू ऑफ फोर्थ सेंट्रल मुवमेंट इन ऑर्डर दॅट डिस्ट्रीब्युशन बी मेसोक्रेटिक शुड बी. मेसोक्रेटिक रेशोमध्ये तुम्हाला फोर्थ सेंट्रल मुवमेंट काढायचे, तुम्हाला स्टँडर्ड डेविएशन दिलेलं आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 इक्वल टू 1875. आता काढले कसं बघा, तुम्हाला स्टँडर्ड डेविएशन दिले, मेसोक्रेटिक रेशो दिले, म्हटलं तुम्हाला β2 3 असणार आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर कॅल्क्युलेशन आहे β2 इज इक्वल टू μ4 अपॉन μ2 स्क्वेअर. तुम्हाला काढायचे काय, आपल्याला μ4 काढायचं होतं, फोर्थ सेंट्रल मुवमेंट. कॅल्क्युलेशन करून तुम्ही सोडवू शकता. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 83. इफ I represent the cost of living index number, then purchasing power of money is proportional to. महत्त्वाचा क्वेश्चन आहे सुद्धा.
1 by I. I represent cost of liquidity index number. Purchasing power of money is proportional to 1 by I. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 84. The system combining two or more overlapping series of index numbers to obtain single continuous series is called base shifting, splicing, deflating, none of the options. जो योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 splicing. The system of combining two or more overlapping series of index number to obtain a single continuous series is called splicing. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 85. टाईम सिरीजवरचाच क्वेश्चन आहे आपलं इंडेक्स नंबरवरचा. तुम्हाला टेस्ट ज्या असतात त्यामुळे त्यांनी एक विचारले का बघा, द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग इंडेक्स नंबर शुड बी सच दॅट द गिवन it gives the same ratio between one point of comparison and the other, no matter which of these two is taken as the base, or putting into another way, the index number reckoned forward should be reciprocal of the one reckoned backward. Which test of consistency of index number is this? योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 टाइम रिव्हर्सल टेस्ट. त्यानंतरचा क्वेश्चन आहे ई अँड एस आणि टी अँड इंडिपेंडेंट इव्हेंट दिलेत, त्याचं रिलेशन दिलं आहे बघा प्रॉबिलिटीचं. फाइंड काय करायचं तुम्हाला, पी ऑफ एस फाइंड करायचे. कंडिशनल प्रॉबिलिटी सुद्धा दिलेले आहेत. फाइंड तुम्हाला करायचे प्रॉबिलिटी ऑफ एस. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 2/5. आता आहे कसं, तुम्हाला व्हॅल्यू दिले आहेत प्रॉबिलिटी ऑफ एस इंटरसेक्शन टी, एस गिवन टी, टी गिवन एस, आणि कंडिशन दिले पी ऑफ एस इज लेस दॅन पी ऑफ टी. फॉर्म्युला आहे एस गिवन टी, टी गिवन एस. याचं ॲडिशन केलं तर 1 येतं. त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं उत्तर निघून येईल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 87. मॅथ्स बेस्ड क्वेश्चन आहे. ऑप्शन येते डिक्रीज बाय 2. ॲव्हरेजवरचा क्वेश्चन आहे, डेली वेजेस. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 88. इफ एल पी अँड एल क्यू represent last pair index number for the price and quantities, and PP and PQ represent partial index number for price and quantities, then relation त्यांचं फाइंड करायचं आपल्याला. पाशास आणि लास्ट पॅर्स क्वांटिटी अँड प्राइस इंडेक्स नंबरचं रिलेशन फाइंड करायचे. ऑप्शन नंबर आहे 1 LP अपॉन LQ इज इक्वल टू PP अपॉन PQ. हे असं रिलेशन आहे लास्ट पॅर अँड पाशास प्राइस इंडेक्स अँड क्वांटिटी इंडेक्स नंबर. त्यानंतर क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 89. तुम्हाला PMF दिले आहे बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के इंटू मॉड एक्स, एक्स इज इक्वल टू -213. काढायचे काय, तुम्हाला फाइंड द व्हेरियन्स ऑफ एक्स विचारलेलं आहे. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2/5. आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी खाली दिलेलं आहे. प्रोबॅबिलिटी मास फंक्शन डिस्क्रीट व्हेरिएबल आहे, त्यामुळे त्याचं मास फंक्शन किंवा त्याचं व्हेरियन्स याचं फॉर्म्युला ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही त्या पद्धतीने सोडवू शकता. क्वेश्चन नंबर 89. त्यानंतर क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 90. फॉर अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन व्हेरिएबल एक्स मीन 32 मेडियन 30, द डिस्ट्रीब्युशन इज. मीन इज ग्रेटर दॅन मेडियन आहे बघा, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की त्याचं मीन ग्रेटर दॅन मेडियन ग्रेटर दॅन मोड असेल तर ते पॉझिटिव्हली स्क्यूड असतं, अदरवाईज रिव्हर्स असेल तर ते निगेटिव्हली स्क्यूड असतं. हा सुद्धा क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा आहे. यावर तुम्हाला आगामी काळात क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मीन इज ग्रेटर दॅन मेडियन इज ग्रेटर दॅन मोड असेल तर ते पॉझिटिव्हली स्क्यूड डिस्ट्रीब्युशन असतं, अदरवाईज निगेटिव्हली स्क्यूड असतं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 91. इट इज नोन द पास्ट एक्सपिरियन्स दॅट इन अ सर्टन प्लांट देर आर ऑन द ॲव्हरेज 4 इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट्स पर मंथ. द प्रोबॅबिलिटी दॅट इन अ गिवन मंथ देर विल बी लेस दॅन 4 ॲक्सिडेंट इज. याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 0.433. Probability distribution function is given by P of x e raised to minus f into e raised to m of x. पॉयसन डिस्ट्रीब्युशनवर आधारित हे क्वेश्चन आहे. पॉयसन डिस्ट्रीब्युशनचा फॉर्म्युला तुम्ही जर वापरला तर तुम्ही उत्तर काढू शकता. ई रेस टू मायनस लॅम्बडा लॅम्बडा रेस टू एक्स डिवाइड बाय एक्स फॅक्टोरियल. त्या ठिकाणी तुम्हाला एमची व्हॅल्यू दिलेली आहे 4, म्हणजेच लॅम्बडाची व्हॅल्यू पॅरामीटरची व्हॅल्यू दिली तुम्हाला 4. तुम्ही जर ती व्हॅल्यू ठेवली तर तुम्ही याचं उत्तर काढू शकता. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 92.
For frequency distribution of discrete variable, the diagram of less than type cumulative frequency is a non-increasing, non-decreasing, non-increasing continuous function, non-decreasing continuous function. योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, नॉन डिक्रीजिंग स्टेप फंक्शन. Question number 93. If a continuous random variable x has the PDF f of x is equal to 3x square, then the value of such that probability of x less than or equal to a equal to p of x greater than a is what? ऑप्शन याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, 1/2 पी डी एफ आहे, त्याचं इंटिग्रेशन काढून व्हॅल्यू काढलेले आहेत. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 94. हा सुद्धा क्वेश्चन महत्त्वाचा आहे बघा. रिलेशन विचारलं आहे इन अ निगेटिव्हली स्क्यू डिस्ट्रिब्युशन. आत्ताच आपण पाहिलं होतं की पॉझिटिव्हचं, आणि त्याच प्रकारे निगेटिव्हचं आहे मीन इज लेस दॅन मीडियन लेस दॅन मोड. याचा अर्थ ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर असेल बघा. ऑप्शन नंबर 2 मीन इज लेस दॅन मीडियन लेस दॅन मोड, निगेटिव्हली स्क्यूड डिस्ट्रिब्युशन. क्वेश्चन नंबर 95. If x follows binomial distribution with parameter 5 and 0.6, y follows Poisson with parameter 2, be independent, then p of xy is equal to 0 equals. याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर सी. दोन डिस्ट्रिब्युशन तुम्हाला दिले आहेत पॉयसन आणि बायनॉमियल, आणि फाइंड करायची प्रोबॅबिलिटी ऑफ xy इज इक्वल टू 0. त्याचं सोल्युशन या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा. पॉयसन आणि बायनॉमियलचं दोन्ही एकत्र करून ते सोडलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 96. इफ मीन अँड स्टँडर्ड डेविएशन ऑफ द व्हेरिएबल एक्स आर 36 and 4 रिस्पेक्टिव्हली, देन द मीन अँड स्टँडर्ड डेविएशन ऑफ 50 - x/4 रिस्पेक्टिव्हली आर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 41 आणि 1. त्याचं सोल्युशन दिलेलं आहे बघा. मीन अँड स्टँडर्ड डेविएशन दिले तुम्हाला. डायरेक्ट व्हॅल्यू तुम्ही फाइंड करून टाकून पुट करून त्याचं व्हॅल्यू काढू शकता. ऑप्शन नंबर 1 याचं योग्य उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 97. जॉईंट डिस्ट्रिब्युशन फंक्शन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाणार नाही परीक्षेमुळे. क्वेश्चन नंबर 98. इफ व्हेरिएबल हॅज 3 व्हॅल्यूज -k, 0 and 3k, frequencies 3k, 2k, k, then the value of coefficient of skewness b1 is what? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 2. याचं सोल्युशन या ठिकाणी दिले तुम्हाला बघा. मीन एफ ऑफ एक्स, समेशन एफ ऑफ एक्स, त्यानंतर त्यानुसार त्यांचा कोएफिशिएंट ऑफ स्क्यूनेस काढलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 99. कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल विथ PDF एफ ऑफ एक्स इक्वल टू 1/√2π e⁻x² अपॉन 2 and y defined as y is equal to x+1, then expectation of y equals. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मीन विचारला आहे. इंटिग्रेशन काढलं तुम्ही तर तुम्हाला त्याचं उत्तर फाइंड निघेल, कारण की एक्सपेक्टेशन म्हणजे तुमचं मीन असतं. तुम्हाला त्याचं मीन फाइंड करायचे. याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन नंबर √2π. शेवटचा क्वेश्चन आहे बघा. इफ म्यू बी द अर्थ ऑर्डर सेंट्रल मुवमेंट ऑफ द पॉप्युलेशन μ0, μ1 and μ2, तुम्हाला फाइंड काय करायचे आहे तर μ0, μ1 आणि μ2 फाइंड करायचे. वेर सिग्मा इज स्टँडर्ड डेविएशन. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, 1/0 σ². इफ म्यू बी द अर्थ ऑर्डर सेंट्रल मुवमेंट ऑफ पॉप्युलेशन, तर तुम्हाला μ0, μ1, μ2 काढायचे. μ0 मीन असेल, μ1 तुमचा फॉर्म्युला दिला, μ2चा फॉर्म्युला टाकला तर तुमचं उत्तर निघेल. μ2 आपला व्हेरियन्स असतो, μ1 0 आहे, त्यानुसार तुम्ही फॉर्म्युल्यानुसार व्हॅल्यू फाइंड करू शकता. तर अशा प्रकारे आपण स्टॅटिस्टिक्स विषयाच्या 100 MCQ बघितलेले आहेत आज. 100 पैकी तुम्हाला ह्यातल्या बऱ्याच क्वेश्चन महत्त्वाचे ज्या आगामी काळामध्ये तुम्हाला दिसतील. हा जो पेपर होता आज आपण पाहिलेला हा SSC CGL टायर 2 टियर 2चा मेन्स पेपरचा ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर याचा क्वेश्चन पेपर आहे. तसेच आगामी काळात आपण त्याचा अजून एक पेपर बघणार आहोत. धन्यवाद.